नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉइंट पुणे. काल नेमकं प्रोव्हिजनल रिझल्ट आलेला आहे एमसीसीचा आणि एमसीसी मध्ये बऱ्यापैकी बदल यावेळी आपल्याला पहिल्या राऊंडला अपेक्षापेक्षा जास्त कट ऑफ जे गेले होते ते सेकंड राऊंडला बऱ्यापैकी आपल्या अंदाजाप्रमाणे इथे आले. म्हणजे जे आपण राऊंड 1च्या आधी सांगत होतो की दत्ता मेघे एवढ्याला भेटेल, केएलई एवढ्याला भेटेल किंवा एमजीएम एवढ्याला जाईल, तर बऱ्यापैकी आता एमजीएम सारखे कॉलेजेस, लोणी सारखे कॉलेजेस तर बऱ्यापैकी आता जास्त रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे 1.5 लाखापर्यंत सुद्धा, 1.34 1.35 रँक असणाऱ्यापर्यंत सुद्धा लोणी गेला आणि जवळजवळ 5 लाखापर्यंत दत्ता मेघे गेला. तर त्याचा प्रोव्हिजनल रिझल्ट हा काल दिनांक 17ला आला होता. 18ला आज बऱ्याचशा एमसीसी कडून वेगळ्या वेगळ्या नोटिसेस आल्या, रिझल्ट काढून घेतला, सांगितलं की राऊंड 2चा रिझल्ट आता होल्डवर गेलाय, रिझल्ट कॅन्सल झालाय. पण नेमकं आता काही वेळापूर्वी ही नोटीस आली आहे, अर्जंट अटेन्शन दिलाय कॅन्डिडेटला की जो तुमचा आधीचा जो आज सकाळी 11:40ला जो फायनल रिझल्ट आला होता तोच रिझल्ट आता फायनल ग्राह्य धरला जाणार आहे राऊंड 2 साठीचा. म्हणजे जो काही थोडेफार बदल आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये अपेक्षित वाटत होते ते की आता ते सुद्धा बदल होणार नाहीये आणि आज 11:40 AM ला जो फायनल रिझल्ट आला आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे. आणि जे विद्यार्थी राऊंड 2 मध्ये रिपोर्टिंगला जात आहेत किंवा जे ट्रान्झिट मध्ये आहेत, ट्रेनमध्ये बसलो काही कॅन्सल होईल का, तर त्यांनी त्यांच्या प्रक्रिया आता करायला हरकत नाही, म्हणजे सुरू करायला हरकत नाही. तर इथे सांगितलं आहे की हेन्स द कॅन्डिडेट ॲडवाइज टू डाउनलोड द अलॉटमेंट लेटर, प्रोसीड फॉर रिपोर्टिंग ॲज पर शेड्यूल विदाउट एनी चेंज. शेड्यूल कुठलाही चेंज होणार नाही आहे. शेवटची तारीख जी आहे ती 25 तारीख असणार आहे. 25 तारखेच्या आत विद्यार्थ्यांना राऊंड 2 मध्ये मिळालेल्या कॉलेजला जाऊन सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत. आपण ऑल इंडिया कोटा एमबीबीएस बीडीएस राऊंड 2 ची गोष्ट करतोय. सगळ्यात आधी सर राऊंड 2 ला गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ किती मार्क पर्यंत गेलाय, किती रँक पर्यंत गेलाय. तर राऊंड 1 ला 21,000 पर्यंत गेलेला कट ऑफ आता राऊंड 2 ला 24,949 पर्यंत आणि 529 मार्क पर्यंत गेला. ईडब्ल्यूएस 524, ओबीसी 528, एससी 443, एसटी 429. बऱ्यापैकी 5, 4, 6, 14 आणि 7 बऱ्यापैकी डाऊन आपल्याला हा बघायला मिळत आहे. फार मागच्या वर्षी 1 मार्कचा फरक होता राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये, इथे 5 मार्कचा फरक पडलाय. याचं कारण असं आहे की बऱ्याचशा नवीन सीट ऍड झाल्या होत्या राऊंड 2 मध्ये आणि वेळ पण आपल्याला काउन्सिलिंग मध्ये वेळ पण बराच मिळाला. म्हणजे स्टेटचा रिपोर्टिंग झाल्यानंतर शेड्यूल 2 मध्ये फार आपल्याला गॅप दिसला आणि याच्यात एक्सटेन्शन पण मिळालं. म्हणून बरेच विद्यार्थ्यांना त्यांच्या स्टेटचा आढावा घेता आला आणि बरेच विद्यार्थ्यांनी इथे राऊंड 2 मध्ये ऑल इंडिया कोटाला प्रिफर केलेलं दिसत नाहीये. ते विद्यार्थी त्या स्टेटमध्ये आपल्याला जाताना दिसतील. स्टेटचा काय शेड्यूल असेल, काय असेल ते आपण तसं तसं कळवू. तर इथे हे चेंजेस आहे. राऊंड 1 राऊंड 2 चं हे अनालिसिस आहे. त्यानंतर डीम्डचा कट ऑफ हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आजच्या व्हिडिओचा. बऱ्यापैकी चेंज इथे तुम्हाला 25 राऊंड 1 राऊंड 2 मध्ये पीडीएफ मी ग्रुपमध्ये टाकणार आहे. बऱ्यापैकी चेंज दिसत आहे. कुठे कुठे 40 45 मार्कांचा गॅप इथे आपल्याला दिसत आहे. साधारण एक 10-15 मार्कापासून 50-50 मार्कापर्यंत कट ऑफ कमी गेला आहे. आपण महाराष्ट्रातल्या कॉलेजेसला बघितलं तर भारती पुणे पहिल्या राऊंडला 326, दुसऱ्या राऊंडला 270, 49 मार्कचा फरक. भारती सांगली पहिल्या राऊंडला 301, दुसऱ्या राऊंडला 265, 36 मार्कचा फरक. दत्ता मेघे नागपूर 35 मार्कचा फरक. डीवाय कोल्हापूर 29 मार्कचा फरक. ऍव्हरेज फरक हा 30 मार्कचा आपल्याला इथे दिसून येत आहे. आणि इथून पुढच्या राऊंडला व्हॅकन्सीज बघून आता इथून कट ऑफ हा नक्की वाढण्याची शक्यता, म्हणजे याच्यापेक्षा सर 283च्या पेक्षा कमी मार्क्सला पुढच्या राऊंडला मिळेल का, 250 पर्यंत कट ऑफ येईल का, तर तसा अंदाज आता नाही आहे. 283 300 मार्क पर्यंत कट ऑफ जाईल किंवा थोडंसं 10-15 मार्कनी वाढण्याची शक्यता इथून पुढच्या राऊंडला असेल. पण तरीही व्हॅकन्सीज किती येतात राऊंड 2 नंतर, म्हणजे कुठल्या कॉलेजला किती व्हॅकन्सीज आहे, किती रिपोर्टिंग झाले, त्याच्यानंतर आपण तसा अंदाज देऊ. हा राऊंड 2चा डीम्डचा कट ऑफ आहे, हा सुद्धा मी पूर्ण कॉलेजेसचा ग्रुपमध्ये शेअर करणार आहे. आता राऊंड 2 मध्ये सर मला सीट राऊंड 1 मध्ये सीट मिळालेलं होतं, राऊंड 2 मध्ये वेगळं सीट मिळालं. तर काय प्रक्रिया असते, कशी असते, तर एक आपण एमसीसीच्या इन्फॉर्मेशन ब्रोशर मधले काही पॉईंट्स आहे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. रजिस्ट्रेशनचे पॉईंट आता आपण रजिस्ट्रेशनचे पॉईंट तर आता आपण इथे सांगून उपयोग नाही. रजिस्ट्रेशन झालेला, अलॉटमेंट झालाय. प्रोसेस फॉर सीट अलॉटमेंट राऊंड 2, पब्लिकेशन ऑफ रिझल्ट राऊंड 2 ऑन एमसीसी वेबसाईट. आता ह्या इथून पुढची प्रक्रिया आपण काय ते सांगू. फिजिकल रिपोर्टिंग विथ ओरिजिनल डॉक्युमेंट्स ऍट द अलॉटेड मेडिकल डेंटल कॉलेज अगेन्स्ट राऊंड 2. Candidate who have been allotted a seat in round 2 can opt for willingness to upgrade from round 2 to round 3, for which they must physically report at the allotted college. याचा अर्थ काय,
जर एखाद्या विद्यार्थ्याला राऊंड 2 ला कॉलेज मिळालं आहे तर तो राऊंड 3 ला जाऊ शकतो का? तर 100% तुम्हाला कॉलेजला जे तुम्हाला सध्या कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजला जाऊन डीडी ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे आणि तिथे रिपोर्टिंग करते वेळी विलिंगनेस द्यायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे तर रिपोर्टिंग करते वेळी विलिंगनेस द्यायचा आहे, रिटेन्शन फॉर्म द्यायचा नाही. म्हणजे काय करायचं आहे तर विद्यार्थी आणि पालकांनी कॉलेजला मिळालेल्या कॉलेजला जाऊन ओरिजिनल डीडी डॉक्युमेंट सबमिट केल्यावर सांगायचं की मला थर्ड राऊंडला सुद्धा जायचं आहे. म्हणजे राऊंड 2 ची सीट घेऊन विद्यार्थी आणखी एकदा बेटरमेंट या प्रोसेसमध्ये करू शकतो. इफ अपग्रेडेड इन राऊंड 2 द कॅन्डिडेट मस्ट टेक रिलिव्हिंग लेटर फ्रॉम राऊंड 1 सीट अँड जॉईन द राऊंड 2 सीट. म्हणजे याचा अर्थ काय, सर मला राऊंड 1 ला साऊथचं कुठलं तरी मीनाक्षी मेडिकल भेटलं होतं, पण राऊंड 2 ला आता मला दत्ता मेघे नागपूरचं कॉलेज मिळालं, तर मला काय प्रक्रिया असेल तर मला राऊंड 1 ला जे मीनाक्षी कॉलेज मिळालं होतं तिथे जाऊन मला माझं राऊंड 1चं सीट कॅन्सल करायचं आहे, कॅन्सलेशनचा फॉर्म भरायचा आहे. तिथे काहीतरी कॅन्सलेशनचे 1000-1500 रुपये कॅन्सलेशनचे चार्जेस आहेत ते द्यावं लागतील. तिथून तुम्हाला रिलिव्हिंग लेटर घ्यायचं आहे आणि ते रिलिव्हिंग लेटर घेऊन तुम्हाला दुसऱ्या राऊंडला मिळालेल्या कॉलेजला जाऊन तिथे ओरिजिनल डीडी आणि डॉक्युमेंट देऊन पूर्ण प्रक्रिया पूर्ण करायची आहे. कॅन्डिडेट हु हॅव बीन अलॉटेड सीट इन राऊंड 2 बट डू नॉट जॉईन द सीट विल गेट देअर सिक्युरिटी डिपॉझिट फॉरफिट. म्हणजे काय, जर तुम्हाला राऊंड 2 ला एखादं कॉलेज मिळालं तर तुम्ही तिथे जाऊन सीट घेतलेली नाही तर तुमचं जे डिपॉझिट तुम्ही भरलं होतं गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 10,000 रुपये आणि डीएम साठी 2 लाख रुपये ते तुम्हाला परत मिळणार नाही, ते जप्त होईल. राऊंड 3 ला असे विद्यार्थी इलिजिबल असतात का, तर राऊंड 3 ला असे विद्यार्थी इलिजिबल असतात त्यांना फक्त आणि फक्त नवीन सिक्युरिटी डिपॉझिट पे करावं लागते. म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन न करता तुमचं जुनं रजिस्ट्रेशन चालतंय, फक्त तुम्हाला नवीन सिक्युरिटी डिपॉझिट पे करून तुम्ही पुढच्या राऊंडसाठी इलिजिबल होता. कॅन्डिडेट्स गेटिंग अपग्रेडेड इन राऊंड 2 शॅल नॉट हॅव एनी क्लेम ऑन राऊंड 1 सीट. आता सर मला पहिल्या राऊंडला दत्ता मेघे नागपूर मिळालं होतं, पण माझ्याकडून चुकून एमजीएम टाकला गेला आणि मी एमजीएमला आता मला सीट घ्यायची नाही, दत्ता मेघेची राऊंड 1 ची सीट ठेवायची आहे, असं होते का, तर असं होत नाही. राऊंड 1 ची दत्ता मेघेची जी सीट होती ती ऑटोमॅटिक दुसऱ्याला मिळालेली असते. म्हणून तुम्हाला कंपल्सरी राऊंड 2 ला मिळालेल्या सीटला रिपोर्ट करणं बंधनकारक आहे. जर तुम्ही राऊंड 2 ची सीट घेत नाही तर तुमचं राऊंड 1चं पण सीट गेलेलं आहे आणि राऊंड 2चं पण सीट गेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना अपग्रेड झालेला आहे अशा विद्यार्थ्यांनी जुन्या कॉलेजला जाऊन सगळे डीडी डॉक्युमेंट गोळा करून घ्यायचे आहे, तिथून रिलिव्हिंग लेटर घ्यायचं आहे आणि राऊंड 2 ला तुम्हाला जे कॉलेज मिळालं आहे तिथे जाऊन तुम्हाला पूर्ण फॉर्मॅलिटी करायची आहे. हे कधीपर्यंत करायचं आहे तर 25 तारखेच्या आत करायचं आहे. मग असे विद्यार्थी राऊंड 3 ला जाऊ शकतात का, तसे सगळे विद्यार्थी राऊंड 3 ला जाऊ शकतात. सर राऊंड 1 ला मी कॉलेज मिळालं होतं, बेटरमेंटला टाकलं होतं, पण मला बेटरमेंट सुद्धा मिळालं नाही, मी राऊंड 3 ला जाऊ शकतो का, तर असे विद्यार्थी नक्की राऊंड 3 ला जाऊ शकतात. अशासाठी काही प्रक्रिया करायची आहे का, तर अशा विद्यार्थ्यांना कुठलीही प्रक्रिया करायची नाहीये, त्यांना राऊंड 3 साठी फक्त चॉईस फिलिंग करायची आहे. राऊंड 2 ला मी सीट घेतलं सर आणि मला राऊंड 3 साठी काय प्रक्रिया असेल, तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरू नका आणि राऊंड 3चं जेव्हा शेड्यूल येईल त्या शेड्यूलला तुम्हाला फक्त चॉईस फिलिंग ही करायची आहे. इफ कॅन्डिडेट फ्रेशली रजिस्टर्ड इन राऊंड 2 is not allotted seat, he can or she can participate in round 3 directly without fresh registration. राऊंड 2 ला डायरेक्ट रजिस्ट्रेशन केलं होतं सर, मला कुठली सीट मिळाली नाही, राऊंड 3 ला मला प्रक्रिया करायची आहे, तर काय आहे तर मला थर्ड राऊंडला फक्त चॉईस फिलिंग करायची आहे. हे बेसिक रिपोर्टिंगच्या वेळीचे रूल्स आहे. याच्याबद्दल काही अडचण असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी चाणक्य करिअर पॉईंट मध्ये संपर्क करायचा आहे. अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.